नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जेयू. उमेशचा संवाद विना झंझट विना वाद यामध्ये आज आपण भेटणार आहोत जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड, मौजे महाळुंगे गावातील तरुण मूर्तिकार बंधू कुमार देवदत्त विलास मेस्त्री उर्फ गुरु आणि त्यांचे कनिष्ठ बंधू कुमार प्रसाद विलास मेस्त्री उर्फ बारक्या यांना. हे दोन्ही बंधू गणपतीच्या मूर्ती बनवतात. आता आपण त्यांच्या गणपती शाळेतच जाऊया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गुरु आणि बारक्या यांच्या गणपती शाळेमध्ये. हे आहेत देवदत्त उर्फ गुरु. हे आहेत देवदत्त यांचे कनिष्ठ बंधू बारक्या म्हणजेच प्रसाद. मित्रांनो, देवदत्त हे नुसते साच्यातल्याच मूर्त्या बनवत नाही तर हातीसुद्धा मूर्त्या बनवतात. त्यापैकीचा हा एक नमुना आहे बघा. हा त्याने उंदीर बनवलेला आहे. आता त्यावरती गणपती पण ते लवकरच बनवणार आहेत.
बघा मित्रांनो, किती सुंदर साच्यातून बनवलेलं ही गणपतीच्या पाठची प्रवाळ तुम्ही म्हणू शकता. मित्रांनो, आता आपण देवदत्त उर्फ गुरु यांच्याशी संवाद साधूया. गुरुसाहेब, आपणास मूर्तिकलेची आवड कशी लागली? मूर्तिकलेची आवड ही लहानपणापासूनच आहे. कारण परंपरागत शाळा असल्यामुळे वडील आजोबा त्यापासूनच म्हणजे लहानपणापासूनच आवड हां. मूर्तीची. म्हणजे मूर्तिकला घडवण्याचं का तुम्हाला शिक्षण घरातूनच मिळालं आहे? हो. आपण कोणकोणत्या मूर्त्या बनवता? मूर्ती काय असेल तशी फोटोप्रमाणे साच्यातून कुठले म्हणजे साईजवर जशी पाहिजे तशी. आणि हाती पण तुम्ही बनवता? हो. किंवा इतर गणपती नागावर सोडून इतर म्हणजे देवीच्या किंवा इतर दत्तपिता अशा मूर्त्या बनवता का तुम्ही? हो, ऑर्डर असेल तशी तर बनवू पण शकता? हो. किती महिने आधी तुम्ही मूर्त्या बनवायला सुरुवात करता? करतो 2 महिने अगोदर. 2 महिने. त्या डोळ्यात गणपतीपर्यंत ते सर्व तयार होतात व्यवस्थित? हो. म्हाळुंगे गावाव्यतिरिक्त इतर गावातील लोक आपणाकडून मूर्त्या नेतात का? हो, असतात. फणसगावच्यानी अजून इतर कुठल्या गावातले आहेत, तामाण्यातले आहेत. गुरुसाहेब, मूर्त्या बनवताना आपणास आत्मिक समाधान व आनंद मिळतो का? हो, आत्मिक समाधान व आनंदासाठीच आम्ही करतो. आम्ही काय पैसे कमवण्यासाठी वगैरे असं म्हणजे पैसेच हा मेन उद्दिष्ट नाही आहे, नाही. तर त्यातून आत्मिक समाधान, पारंपरिक शाळा बरोबर, असल्यामुळे पारंपरिक शाळा असल्यामुळे त्यातून लोकांची सेवा पण घडते, हो. देवाची सेवा घडते मूर्त्या बनवताना. एक तरुण मूर्तिकार मित्रांनो, आपण आपला मौल्यवान वेळ देऊन माझ्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपणा दोघांचे खूप खूप आभार. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.